आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जोडलेलो आहे आणि रेखीत थर्ड पर्यंतचा आपला प्रवास आपल्या सोबत शेअर करत आहे ईश्वरी, डॉक्टर ईश्वरी. बोला मॅडम. अ, आत्मा नमस्ते सर्वांना. माझं नाव ईश्वरी भगवान गोतमारे. मी जळगाव जामोद येथे राहते. मी स्टुडंट आहे, तर सध्या माझं कॉलेज वाशिमला आहे, तर वाशिम डिस्ट्रिक्टला राहते. तर आई भावी डॉक्टर, जॉईन आपण भावी डॉक्टर म्हणूया मग पण. हम्म. तर आई जॉईन झालेली होती रेकीला. आईला छान रिझल्ट होते. तर मी पण जॉईन झाली. मला पण खूप सुंदर सुंदर अनुभव आले. म्हणजे मी मेडिकल स्टुडंट आहे, पण मला स्वतःला ना सायटिकाचा त्रास होता. म्हणजे आता पण थोडा किंचित प्रमाणातच आहे. पण जेव्हा सेशन जॉईन करायच्या आधी भरपूर त्रास होता, आणि जेव्हा मी मेडिटेशनला पण बसत होते ना, 43 मिनिट्स मेडिटेशन आहे फर्स्ट डिग्रीचं. तर थर्ड. त्याच्यामध्ये पण मला 40 कंटिन्यू बसून पण मला थोडा थोडा जाणवत होता त्रास. जसे जसे मेडिटेशन कम्प्लीट होत आले, आता थर्ड डिग्रीला आलेली आहे. तर म्हणजे सेकंड डिग्रीच्या एंड पर्यंत माझा खूप सारा त्रास कमी होत गेला. कारण की कशाचा? मॅमनी पूर्ण 7 चक्राचे meditations घेतलेले आहेत. कशाचा त्रास? सायटिकाचा त्रास. सायटिकाचा त्रास. ओके. हा. सायटिकाचा त्रास. ओके. तर 170% ते पूर्ण कव्हर होत आलेलं आहे. बस आता थोडं एक्झर्शन वगैरे झालं तर थोडा त्रास होतो, पण ते पण होऊन जाणार आता. गुड गुड. आणि दुसरा ना, थोडं कॉमेंट एक शेअरिंग आहे माझ्याकडे, पण तुम्ही हसणार का काय माहिती. आमच्या रूमच्या बाहेर ना पाल होती. तर मला आणि माझ्या फ्रेंडला, माझी जी रूममेट आहे तिला, मला नाही भीती वाटत, तिला खूप जास्त भीती वाटते. म्हणजे आमच्या रूम मध्ये पाल पाहिजेच नाही, तर रूम मध्ये पाय पण नाही टाकत. जर पाल असली तर मी तिला रूम मधून बाहेर काढायचा प्रयत्न करत होते, पाल आली होती तर. पण ती जातच नव्हती, मॅम जातच नव्हती. शेवटी मी काय केलं, म्हटलं आता काय करूया. मग मला आठवलं, मॅडमनी तर आपल्याला सिम्बॉल म्हणजे टेक्निक शिकवलेली आहे. की जर समजा कोणी इन्सेक्ट किंवा काही तुम्हाला त्रास देत असणार तर तर मग मी ना ते यूज केलं. तर थोड्या वेळाने ती आपोआप स्वतःच चालली गेली. आणि नंतर ना कालच्याच पेपरमध्ये, काल माझी एक्झाम होती, काय चिकित्साचा पेपर होता. तर तिथे ना माझ्या सीट जवळ नव्हती पाल, पण वैष्णवीचा जो डेस्क बेंच आहे तिथे होती प्रेझेंट. म्हणजे माझी फ्रेंड आहे ती. तर मग मी परत सेम यूज करून पाहिलं, तर ती ना म्हणजे इकडे इकडे येत होती. मग तिला म्हणजे तिच्या डेस्क जवळ, पण मग मी नंतर सिम्बॉल वगैरे केले. नंतर ती तिथेच थांबून राहिली, आणि तिला त्रास पण नाही दिला. पूर्ण एक्झाम होईपर्यंत ती दूर एका कोपऱ्यात थांबून राहिली, तिच्या जवळ आलीच नाही. कारण तिला दिसली तरी ती पळत सुटते पालीला भिवून. तर कोण पालीवरच कशाचा यूज कुठे करून उपयोग बघितलं. करेल काही सांगता येत नाही आहे ना. पण सांगितलेली प्रत्येक टेक्निक कुठे ना कुठे माणसाला उपयोगी पडते है ना. हो. आणि येस. मॅम आता बाहेर खाते ना, म्हणजे एखाद्या वेळेस नाही बनवणं स्टुडंट, आम्ही बाहेरच राहतो, तर ते बाहेरचं खाताना असं मनात डाऊट येते की हे छान असणार की नाही, असं की नाही. मग तेव्हा पण तुम्ही शिकवलेलं आम्ही अप्लाय करतो, तर मग काही मनात हे निघून जाते, आणि काही त्रास पण नाही होत जास्त. खूप सुंदर, खूप छान. म्हणजे खाण्याला जेवणाला आपण रेकी देऊनच जेवण करतो आहे. हम्म. खूप सुंदर. अधिक ईश्वरी, रेकीला येण्यापूर्वीची ईश्वरी ती तर छानच होती, पण तरीही त्या ईश्वरीमध्ये आणि आत्ताच्या ईश्वरीमध्ये अधिक काय एक पुढचं पाऊल टाकलं गेलंय, काय प्रोग्रेस झालेली आहे? मॅम, मला ना कॉन्स्टंट असं हे राहत होतं आधी की म्हणजे माझ्या डोक्यामध्ये 4-5 ऑप्शन असे फिरत होते, हे करू ते करू का ते करू. करिअरसाठी खूप म्हणजे स्ट्रेस राहत होता. पण आता माझं ना थोडं असं माइंड स्टेबल झालेलं आहे बऱ्यापैकी, की नाही आता इथपर्यंत आलो, फायनल इयर पर्यंत आलो, अजून फ्युचरमध्ये होऊनच जाणार सर्व सेट. म्हणजे पहिले ना असं अनसर्टॅनिटी राहते ना, अनिश्चितता राहते ना जेव्हा लाईफमध्ये, की आता म्हणजे ठीक आहे, BMS ला नंबर लागला माझा, डॉक्टरच होत आहे मी. बट त्याच्यामध्ये पण हे राहते ना, MD करायचं समोर, काय करायचं नेमकं ते कॉन्स्टंट माझ्या ना माइंड मध्ये फिरत. आता फायनल इयर मध्ये आली होती त्याच्यामुळे. पण मग आता ना एक असं स्टेबल वाटतं मला माइंड मध्ये, की नाही, मी जे पण करणार ते छानच होणार, आणि माझ्याकडे सर्व चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट होणार. गुड.
जे माझ्यासाठी बरं. योग्य. नक्कीच. म्हणजे तो माझ्यासोबत जे स्ट्रेस काही आता होणार आहे, ते योग्य होणार आहे. मी चिंतेमध्ये नाही तेच राहत होणार आहे. आहे. अच्छा. अभ्यासात काही बदल वाटतो तुला? अभ्यासामध्ये पण वाटतो मॅम बदल. कारण पहिले एक्झामचा खूप असा स्ट्रेस येत होता हप्ताभर पहिले वगैरे. पण आता असं वाटतं ठीक आहे एक्झामच आहे. होऊन जाईल नीट आणि काहीतरी छान चाललेत माझे. एकदमच तर आहे. आहे मोठी गोष्ट. आहे ना, आपण अभ्यास केला आणि सोडवायचा आहे पेपर बस. एक्झाम म्हणजे काही मोठी गोष्ट आहे का? आम्हाला ना मॅम पूर्ण सिलेबस असतो एक्झामला 1.5 वर्षाचा. सेमिस्टर पॅटर्न नाहीये. तर असं खूप हे राहायचं कॉलेजचे जरी पेपर असले तरी. पण आता तेवढं नाही वाटत काही. असं वाटते ठीक आहे, होऊन जाते. नक्कीच. आणि आपण जो अभ्यास 1 तास करायचो, तो अर्ध्या तासात होतो. म्हणजे वेळ कमी लागतो. बघ बरं तुला असं जाणवलं काय तर? हो. आणि मॅम अजून एक सांगायचं होतं मला ना लहानपणापासून इच्छा होती का एकदा नाही का एखादं असते ना डेस्टिनेशन आपल्या विश लिस्टमध्ये इकडे फिरून यायचं, तिकडे फिरून यायचं. तसं मला होतं का बंगलोरला फिरून यायचं इंटरनॅशनल सेंटरला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या. तर ते हां. पण माझं पूर्ण खूप वेळा कॅन्सल झालं आधी. पण आता ते असं नाही माझी ना अशी एक विश लिस्ट आता कंप्लीट होत आहे. टिक बस मार्क टिक मार्क लागलं. ब्रह्मांडासोबत जुडली आणि तुला छान बंगलोरला पण जायला मिळालं. बस ब्रह्मांडाचे धन्यवाद म्हणायचे. आहे की नाही? फॅमिली सोबत जायचं होतं मला आणि छान झालं सर्वच. छान झालं. खूप सुंदर. आणि मुलींचं मन ना खूप वेगळं असतं. माझी आता बस म्हणजे मला माझ्या हातून खूप सारी रुग्णसेवा घडो एवढीच माझी इच्छा आहे आणि जे पण काय असणार म्हणजे हेल्थ हेल्थ इश्यूमुळे खूप चिडचिड होते कारण लोकांची. बरोबर. नक्कीच. माझ्याकडून काय आहे ना, मला खूप सारे पेशंट मिळावे, ना पैसा कमवावा. हे बघ, पैसा तर येणारच आहे, त्यात प्रश्नच नाही. ओके, पैसा येणारच आहे. पण त्यामध्ये माझं उद्दिष्ट काय आहे, की मला सेवा द्यायची आहे. ओके, मला सेवा द्यायची आहे आणि या सेवेमधून अनेक लोकांपर्यंत अनेक लोकांच्या आयुष्यात छान बदल व्हावा, हा उद्दिष्ट ठेवायचं. आणि मी जे काही घेत आहे, मी जे घेत आहे ना, त्यापेक्षा मी अधिक भरभरून देऊ शकलो पाहिजे. अशी ब्रह्मांडाला ऊर्जा मागा आणि मग बघा, नक्कीच ईश्वरी तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्यासाठी ब्रह्मांड मदत करेल. बोल, बोल, बोल. हां, हां. रेंज तिच्या हां, आहे. तू दिसतेस आम्हाला. हं. वाटते मॅम की असं सगळ्या वाटत आहेत. काय म्हटली ईश्वरी? परत बोल बेटा. म्हटलं असं छान वाटते मॅम म्हणजे असं ते कसं एक्सप्लेन कर असं ड्रीमी नाही का फेरियल मध्ये असं माझ्याच फेवर मध्ये वर्क करत आहे आय एम द मेन कॅरेक्टर असं वाटते. खरंच आहे. आपणच तर मेन आहे ना सगळ्या ठिकाणी. हं. हम्म. जणू काही माझी निवड झालेली आहे. माझ्याच साठी सगळ्या हालचाली होत आहेत ब्रह्मांडाच्या. तर मी जिथे जाते ना तिथे अगोदरच माझी व्यवस्था झालेली आहे. असं कुठेतरी अनुभव येतो. हो की नाही? हो. खूप सुंदर. बहुत बढिया. तुमचा घेण्याचा भाव जेवढा असतो ना, तेवढं तुम्हाला मिळतं. आणि मी ना आता सगळा महिला वर्ग इथे आहे. ही मुलगी आहे, बरोबर आहे ना? यांना लवकर एक अनुभव येतो. मी जाणून-बुजून आता तुम्हाला सांगते आहे. लाईव्ह सेशन आहे तरी पण सांगते आहे. काय असते ना, जे असं झालं, तसं झालं, याने हे म्हटलं, त्याने ते म्हटलं, तो अनेक सारा कचरा असतो ना, तो खूप जास्त जमा झालेला नसतो. ओके. म्हणून जेवढ्या लवकर रेकी शिकता येईल ना, तेवढ्या लवकर शिकावं. तो गाळ, तो कचरा, ते जे काही जमा असतं ना, ते फार कमी प्रमाणात असतं आणि ते पटकन टाकून देता येतं. ओके. तिने पटकन टाकलं आणि तिला त्या सगळ्या अनुभूती येतात. ओके. हम्म. म्हणून आणि युनिव्हर्स सोबत जोडायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, तर पटकन जोडावं. आणि मुलींनी जोडावं यासाठीच ते महत्वाचं असतं, की बाबा तो कचरा, ते गाळ पटकन निघून जाईल आणि पटकन प्युरिफिकेशन होईल. बोल ईश्वरी.
आणि मॅम अजून एक एक्सपिरियन्स आहे, म्हणजे काही जे लोक असतात ना त्यांची एनर्जी आपल्यासाठी चांगली नसते, बट हे आपल्याला खूप सारे फ्रेंड सर्कलमध्येच सांगतात की अ, ते तुमच्यासाठी चांगले नाही आहे, त्यांना फ्रेंड सर्कलमध्ये ठेवू नका, लांब राहा, असं तसं. पण मग काय होतं का आपल्याला कळत नाही कधी कधी. पण मग ना मॅम आता असं होतं की जे जे माझ्यासाठी योग्य नाही आहेत, जे पण लाईफ मधले लोक ते आपोआप निघून जातात. म्हणजे पटून जात आहे, निघून जात आहेत. येस. आपल्यासोबत तेच लोक असतील जे माझ्यासाठी योग्य असतील आणि अयोग्य असलेले लोक आपोआपच दूर होतील. म्हणून कोणी दूर झालं तर खूप दुःखी होऊ नका आणि कोणी जवळ आलं तर खूपच आनंदी होऊ नका. बॅलन्स राहा. हं? खूप सुंदर. येस. मला माहितीये ईश्वरीला अजूनही 2-4 पॉइंट आठवतात हं मध्ये. बघा तुम्ही हं, तोपर्यंत तोपर्यंत कोणाला बोलू देऊ? हं. चला लताबाई. पहिले लताबाई. हं. हां, थोडंसं मागे सरकावं लागेल लताताई. हां. येस, 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 येस. मला जेणेकरून नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते माझा. माझं नाव लताबाई दादासाहेब मोगल. हो. हां. राहणार ऋषी पिंपळगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. लताबाई, माझे भाऊ लताबाई तुम्ही पूर्ण नाही दिसत आहे ना, फक्त चेहराच दिसत आहे. थोडंसं जास्त दिसा, अशा मागे सरका मस्त. हां, येस. आता बोला. नाव सांगू का परत? नाही, नाव ऐकू आलं. आता बोला तुम्हाला काय वाटलं तुम्हाला ऊर्जेसोबत जोडल्यानंतर? मला खूप आनंद वाटला. माझी सदा कायम दुखत राहायचं. माझं सदा काही विद्द चालूच राहायचं दुखणं. मंदिरात जायचे, आळस यायचा मला असा, म्हणजे आवड नव्हती राहत, अशी उत्सव वाटत नव्हता. पण रेखीमध्ये आली. मी नाही म्हटले होते मला नाही करायचं, पण माझी बहिणीच्या मुलीने सुद्धा माझी मागे लागली, तू करून घे म्हणे. हं, मग मी तयार झाले, म्हणलं जाऊ दे आता, हे म्हणतेच ना, आपल्याला काहीतरी आनंद असेल त्याच्यामध्ये, म्हणून हं, हा म्हणते पुढं. मग मी पुढे आले. काही हं, आज म्हणजे त्यामुळे माझं मेडिटेशन झालं नाही एवढं व्यवस्थित. हं, शिकले थोडे थोडे, असे सगळे नाही झाले. शेतात हं, काम राहतं त्याच्यामुळे होत नाही ना एवढं. हं, पण इतका आनंद वाटला, दुखणं सुद्धा कमी झालं. एक दिवस लय तोंड दुखायला लागलं, मेडिटेशन कमी झाले ना, गावाला हं, जायला होते त्यामुळे करणं नाही झाले तिथं. मग ताईला हं, विचारलं. हं, तिला विचारलं, म्हणलं माझं लय तोंड आलं, म्हणलं तोंड लय दुखू लागलं. मग ताईला म्हणलं काय सांगा, म्हणलं कोणता सिम्बॉल घ्यायचा, काय घ्यायचं, त्यांना विचारलं. स्वाती ताईला. हं, 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 ताईला विचारलं, त्यांना सांगितलं हा सिम्बॉल घ्या, त्या सिम्बॉल घ्या. मग त्याच्यामुळे मग ते करून पाहिलं मी पण. म्हणलं जाऊ हं. दे, काही फरक पडेल. आणि आता कालपासून कमी झालं तोंड दुखणं पण. गुड गर्ल. खूप सुंदर, हा, खूप सुंदर. लय दुखायची माझी छाती दुखायची, कामाला असा उल्हासच नव्हता राहत. पण आता असं कामाला आतूनच उल्हास येतो आणि काम करावं वाटतं पटापटा पटापटा. लताताई छातीचं दुखणं काय म्हणते तुमचं? छातीमध्ये का, गर्भपिशीला 15 वर्ष झाले माझी गर्भपिशी काढलेली. हं, तर मग त्याच्यामुळे हे गाठी, अशा गाठी यायच्या, कायम गोळ्या चालू होत्या मला. बरं. आता मग ते आता बी परत जायचं, पण याला जोडलेलं मी गेलेच नाही दवाखान्यात. त्रास झाला का मग? त्रास कमी झाला नाही, हे पूर्ण दुखायचं असतंय बरगाड्याचं कडे. आणि छातीमध्ये बी असं ब्लाऊज घालून नाही द्यायचं कधी कधी, इतकं दुखायचं. पण आता बरंच फरक पडला आणि अजून पडेलच, हो. असा पण विश्वास ठेवला. मेडिटेशन सुरूच ठेवावं लागेल. हां, मेडिटेशन नाही थांबवायचं. ओके, आपली गोळी आहे ही लताताई. हां, आपलं औषध आहे हे. हं, हा नाही, हं. औषध समज गोळ्याच कमी केलं ना, सर्दी झाली तर गोळी नाही घेतली. होऊन जाईल, ब्रह्मांडावर सोडून द्यायचं, करून घेईन. मंदिरात खूप सुंदर. जायचं 5ला उठायला, 4ला बी असं काही नाही, उठायचं लवकर सवय आहे. हं. बरं, लताताई तुम्ही कोणाला रेकी दिली? मी नाही दिली, अजून दिलीच नाही. बरं. फक्त गाईच्या ते दिले, गाईच्या हां, गोठ्यासाठी. गाईचं गाईचं काय झालं ते सांगा ना आम्हाला. गाईच्या गोठ्याला म्हणजे सुरक्षित ठेवलं मालकाला, गाईच्या गोठ्याला ते सिम्बॉल ते दिले ना. हं. अच्छा, तुमच्या गायीनी काय रिझल्ट दिला ते पण सांगा ना आम्हाला. तिथं गाय शेतामध्ये आहे ना, गाईचं दूध वाढलं आणि गाई सुरक्षित राहिलं, म्हणजे असं त्याचं कायम कायम दवाखाना चालू राहायचं आपल्यासारखाच. तर हां. त्याच्यामुळे थोडं कमी झालं दुखणे त्याचे बी.
बघा, लताताईंनी फक्त कारण लताताईचं रुटीनच असं होतं की आपला दुपारचा क्लास होता आणि दुपारच्या वेळेस त्या शेतात असायच्या आणि हा शेतात असताना त्या गोठ्यामध्ये बसून गायीच्या त्या ध्यान करायच्या. त्या ध्यानाचा परिणाम असा झाला की गोठ्यामध्ये गायींना जे काही गोळ्या औषध लागायचे ते लागले नाही. ते आणि कमी झाली. हे न होता तरीही त्यांचं दूध वाढलं असंच म्हणायचंय ना लताताई तुम्हाला? 100 लिटर झालं. 100 लिटर वाढलं. 8 गाई आहे. 100 हा. लिटर गुड. खूप सुंदर. बस ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे. बघा बरं केवढी ऊर्जा आहे. हे तर माहीतच नव्हतं की खरंच एका गायीच्या गोठ्यामध्ये ध्यान केल्यामुळे त्या गायी नियमित दूध देतात. अगोदर किती द्यायचे ताई? लताताई सरासरी किती असायचं? ना 60-70 लोक. 70 लोक बघा जायचे फक्त. 60-70 लिटर येणारं दूध हे 100 लिटर पर्यंत वाढलं. एवढं ऊर्जा असू शकते का? तर धन्यवाद हो. धन्यवाद धन्यवाद द्यायचे. मी कायम दूध काढताना बालकाला धन्यवाद, गोमातेला धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही आम्हाला भरपूर दूध देते, तुमच्यामुळे आम्हाला पैसा येतो, असं धन्यवाद द्यायचे. खूप असे सुंदर. खूप छान, खूप छान. नक्कीच लताताई तुमचा प्युअर भाव आणि बघा बरं मंजुळा असो किंवा अर्चना असो त्यांनी तुम्हाला जोडलं. फायदाच झाला की नाही? त्यांना जोडलं. मी नव्हते, नाही म्हणत होते. मी शेतकरी नाही, माझ्याकडून होणार नाही, मी करू शकणार नाही असं बोलायचे मी त्यांना. माझ्या लक्षात राहत नाही असं म्हणायचं. पण आता हम्म. लक्षात पण जास्त यायला लागलं. थोडं आता मेडिटेशन म्हणजे एवढं हो, झाले नाही ना, मग माझा इच्छा आहे का परत बसायचं म्हणून. नक्कीच. नक्कीच. हा. काय हरकत नाही. चला तर नक्कीच लक्षातही राहते, आपली स्मरणशक्तीही वाढते, आरोग्यही वाढतं आणि पहिला आणि वेगळा अनुभव असा की जर काय आपण जनावरांच्या जागेवर फक्त मेडिटेशन केलं ना, तर ती जागा एवढी प्युअर होते, त्यांना जाणारी ऊर्जा एवढी छान जाते, त्या शेताला जाणारी ऊर्जा आणि जसं आता ताईने तर गायींनाच समजा कुठेतरी ऊर्जावान केलं आणि गायींचं दूध वाढलं, पण तसंच शेताला सुद्धा ऊर्जा दिली की शेताला प्रोटेक्शन्स मिळतं. आणि उत्पन्नामध्ये वाढ होते. काय आहे ना, आपण काय करतोय प्राणशक्ती देतो आहे त्यांना, दुसरं काय आणि प्राणशक्तीच्याच तर भरवशावर सगळ्या गोष्टी सुरू आहेत. चैतन्याच्या हो, भरवशावर सुरू सगळं काही सुरू आहे. आहे ना? येस. आहे. हो. खूप सुंदर. लताताई खूप छान, खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. म्हणजे ब्रह्मांडाने तुमची फी मात्र वसूल करून दिली. हा, दिली, खरंच दिली. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर. खूप सुंदर, हा. खूप सुंदर. आणि दररोज शेतामध्ये बसून एवढ्या यामध्ये तुम्ही सेशन केले. कमाल आहे तुमची. ओके आणि आता रोज नाही, मग मेडिटेशन करा. शेवटी हं? हा ना, करीन ना. तशी नक्की. आवड म्हणजे सकाळी महादेवाच्या मंदिरात जायचं, पाणी घालायचं, असं आवड आहे. कीर्तन, भजन, हरिपाठ, हा, पूर्ण पाठ आहे दोन्ही पण. हा. नक्कीच. हेही करा आणि हेही करा. ओके? हो, हं. चालेल. आता यानंतर हरिपाठ करताना तुम्हाला अधिक जास्त ऊर्जा समजेल. काय असते हरिपाठ? हरिपाठ करताना काय एनर्जी असते? जसं-जसं तुमचं मेडिटेशन वाढेल, तसं-तसं तुम्हाला तिथं पिंडीवर पाणी टाकताना सुद्धा एक वेगळी ऊर्जा जाणवेल. एवढं लक्षात घ्या. हं? जाणवती, खरंच जाणवती. हां. हा, आहे ना? जाणवती. की बाबा 1.5 महिन्या अगोदर, 2 महिन्या अगोदर तीच पिंड होती किंवा तोच हरिपाठ होता. मी त्या पिंडीवर पाणी टाकत होते. तेव्हाचा तो अनुभव आणि आताचा अनुभव हा खूप बदल असतो. नाही, खूप बदल झाला बरं का मॅडम. खूप बदल झाला. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुम्हाला पण. खूप त्यामुळे धन्यवाद. थँक यू. आम्हाला काहीतरी भेटून राहिलं घ्यायला. नक्कीच. ब्रह्मांडाने निवडलाय तुम्हाला तो. हो. त्याने निवडलाय. खूप छान. खूप छान. कोण? दर्शना. थँक यू लताताई. दर्शना. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. तू आडवा जरी मोबाईल ठेवला ना, तरी तो हे होतो ना पण. आवाज नाही येत का? फोन ऑक्सिजनवर आहे. बा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. माझं नाव दर्शना खडसे आहे. मी नागपूरची आहे प्रॉपर. आणि मी रेखी माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये थोडे चेंजेस आणण्यासाठी जॉईन केलेली. तर मग मी फर्स्ट डिग्री पासून एक सांगाल का? म्हणजे मला भरपूर शेअर करायचं आहे माझे सगळे अनुभव. कर ना मग, कर ना. करू द्यायचे का ग हिला? शेअर अनुभव, अंगठा दाखवा.
ओके. येस. चल बोल दर्शना. माझा आधीचा रेखीच्या आधीचा जो अनुभव होता तो शेअर करते. रेखीच्या आधी माझी जी मानसिकता वगैरे बरोबर नव्हती आणि माझा चिडचिड स्वभाव होता. मला काही पटलं नाही तर मला चिडचिड व्हायची. माझ्या विरुद्ध काही झालं की चिडचिड व्हायची आणि राग लवकर यायचा आणि असं हे होतं. मग मला एक असं म्हणजे असं म्हणायचं की ब्रह्मांडीय मी सतत म्हणायची की मला कोणीतरी ऐकणारं, मला समजून घेणारं कोणीतरी मिळावं. तर माहिती नाही कसं काय तर असं ब्रह्मांडाने स्वतःच निवडलं असं समजून मग हे झालं. तर रेखीला मी जॉईन झालेली आणि हळू 2-3 दिवसातच मला इतका फरक जाणवला स्टार्टिंग फर्स्ट डिग्री मेडिटेशन केल्यानंतर की मला स्वतःमध्ये जाणवणी व्हायला लागली की माझ्यामध्ये काय चुकतंय आणि माझी कुठे म्हणजे माझ्यामध्ये काय काय चेंजेस मला करायला पाहिजे. म्हणजे हम्म. स्वतःमध्ये मला हे कळलं. म्हणजे आपण म्हणतो ना की लोक आपल्याला सांगतात आपल्याला चेंजेस करायला पाहिजे. ते दुसऱ्यांनी न सांगता मला स्वतःलाच कळायला लागलं की मला काय बदल मला स्वतःमध्ये आणायला हवा आणि कसा कसा आणायला हवा तो मार्ग पण मला मिळत गेला हळूहळू. मग त्या त्या पद्धतीने माझी हळूहळू मानसिकता, शारीरिकता सगळं हळूहळू चेंज व्हायला लागलं. म्हणजे जे आधी मी राग वगैरे करायची आणि जी परिस्थिती माझी आधी होती त्यामुळे मी ब्लेम करायची. म्हणजे घरच्यांना वगैरे बोलायची की तुमच्यामुळे असं झालं किंवा फ्रेंड्सला वगैरे बोलायची. तर ते न करता मी स्वतःला म्हणजे इतकं चेंज मला स्वतःहून होत 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 गेली की आता म्हणजे मला खूप असं स्टेबल झाली आहे मी. म्हणजे असं म्हणू शकते की आधी मी मॅच्युअर नव्हती, आता मॅच्युरिटी आली माझ्यामध्ये आणि प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची पण ही समज आली आहे. म्हणजे माझं असं होतं की आधी मुलगी आहे तर मुलीने असंच का करावं, मुलगा आहे तर मुलांनी असंच का करावं. तर ते पण माझ्यामध्ये चेंजेस खूप सगळे आले आहेत की आपलं काय कर्तव्य आहे, आपण काय करायला पाहिजे, आपली जबाबदारी काय आहे, आपण कुठे शांत राहायला पाहिजे, कुठे काय बोलायला पाहिजे आणि एक किती स्थिरपणा आपल्यामध्ये असायला पाहिजे. मुलगी म्हणून नाही पण एक ह्युमन बिंग म्हणून आपल्यामध्ये किती स्थिरता असायला पाहिजे ही सगळी समज माझ्यामध्ये आली आता. ऊर्जेसोबत त्यासाठी जोडल्यावर. रेखीचा पण धन्यवाद, मॅमचा पण, मंजुश्री मॅमचा पण धन्यवाद ऊर्जेसोबत जुडल्यावर. आणि मी एक असा अनुभव हे केला, माझा ऍक्च्युली ऍक्सिडेंट झाला होता. तर मी फिरायला गेली होती. त्याच्या आधी मला म्हणजे रेखी जॉईन केल्यावर 15 दिवस झाले असेल. तर मला डॉक्टरनी MRI वगैरे सांगितला होता. तर मी तो MRI करायसाठी नाही नाही म्हणत होते. आणि आम्ही फिरायला गेलो. तो चौरागड म्हणून पचमढीला आहे तिथे गेलेलो. तर तो गड असं 4 गड चढावं लागतं इतकं उंच आहे. तर मला वाटलं आधी की नाही होणार माझं, बिलकुल पण नाही होणार. पण मी मेडिटेशन केलं आणि जसं म्हणजे आपण शिकलो होतो रेकीमध्ये की नकारात्मक भाव ठेवायचाच नाही. तर मी फक्त पॉझिटिव्हिटीमध्ये चालत होते की नाही माझं होऊन जाईल, जे होईल ते बघून घेऊ, होऊन जाईल असं म्हणत मी गेले. आणि त्यावेळेला मी अनुभवलं की माझ्यासाठी एक तो मॅजिक मोमेंट झाला आयुष्यभरासाठी, कायमचा. की मी ज्या अर्थी मला सरळ 5 मिनिटं पण उभं राहता येत नव्हतं, डोकं माझं फिरत होतं, डोळे वगैरे हे व्हायचे. त्या सिच्युएशन मध्ये मी पूर्ण दिवसभर उन्हात फिरली, गड पण चढले आणि खाली पण आले. त्यावेळेला मला जाणवलं की नाही, मी जे करते आहे, जे रेकी जॉईन केली त्यामधून मला भरपूर काही अनुभव आलेले आहे आणि माझ्यामध्ये भरपूर चेंजेस झाले आणि हे सगळे मॅजिकच झालं माझ्यासोबत. म्हणजे असं त्या वेळेला त्या पॉइंटला मला खूप खूप धीर बसलेला. आणि त्या वेळेसपासूनच मला असं वाटलं की नाही मी जे करतेय ना, मी रेखी पण जी जॉईन केली आहे ना, ती पण मला म्हणजे खूप मोटिवेशनसाठी आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप चेंजेस आणण्यासाठी मला खूप मदत करतेय. म्हणजे जो विश्वास मला थोडाफार होता, तो आणखी डबल झाला असा. त्यावेळेला म्हणजे खूप हे झालं. आणि आता 30 डिग्रीला संपत आलं. आता या ड्युरेशन मध्ये म्हणजे असं झालंय की माझ्या घरच्यांना माझ्यामध्ये इतके चेंजेस दिसले की ते सगळे पण म्हणजे म्हणतात आहे की एकमेकांना कन्व्हिन्स करतात आहे की आपण सगळे रेखी जॉईन करू, सगळे रेखी जॉईन करू. जी मुलगी कोणालाच ऐकत नव्हती ती स्वतः शांत झालेली असे. असं फार त्यांना चेंजेस झालेला त्यांच्या म्हणजे माझ्याकडे बघून त्यांना खूप शांत वाटत आहे. आणि जसं ईश्वरीने म्हटलं होतं तसं मला पण अनुभव झाला की जे फ्रेंड्स लोक म्हणा की जे लोक आपल्याला असं वाटतं की आपल्या फायद्यासाठी आपल्या सोबत राहत आहे किंवा काही, तर ते लोक स्वतःहून काही दिवसांनी ना आपल्याला त्यांच्यापासून निगेटिव्हिटी यायला लागते आणि आपल्याला वाटतं की नाही हे दूर राहिलेलेच बरे, दूर राहिलेलेच बरे. म्हणजे ज्या वेळेला वाटत होतं की नाही हे आपले फ्रेंड्स आहे, आपण यांना इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे, म्हणजे आपण स्वतःहून त्यांना खूप इम्पॉर्टन्स देतो. पण काही वेळाने आपल्याला कळतं की आपण देत आहोत म्हणजे त्यांनाच इंटरेस्ट नाहीये किंवा असं आपल्याला जाणवतं हळूहळू आणि ते स्वतःच मग दूर जातात. आणि रेखेमुळे मला अजून एक चेंजेस हा जाणवला की आपण जे बोलतो ना ते गोष्टी खरंच होतात. भलेही त्या गोष्टीला वेळ लागत असेल, तुरंत होत नाही. तर म्हणून पॉझिटिव्ह बोललेलंच बरं हे मी
ऑब्झर्व केलेलं आहे की आपल्या शब्दांमध्ये खूप खूप पॉवर आहे, म्हणून ते बोलतो आपण ते काय सकारात्मक भावनेनेच बोललेलं पाहिजे, पॉझिटिव्ह वेनेच बोललेलं पाहिजे. खूप सुंदर. अच्छा, तुझ्या शोल्डरचा तो प्रॉब्लेम झाला का सॉल्व्ह? हो, माझं हे म्हणजे मी डॉक्टरकडे गेलेली तर पूर्ण सॉल्व्ह झालंय. आधी मला नॉर्मली इचिंग वगैरे व्हायची, तर मी त्याला रेखी वगैरे दिले, तर आता सॉल्व्ह झालं. पूर्ण वर जातो आता शोल्डर? हो, पूर्ण वर जातोय. गुड मागे गुड. पण जातोय. खूप आधी छान. नाही जायचं. डॉक्टरांनी काय सांगितलं मग तुला आता? डॉक्टरांनी मला म्हटलं की ज्याला 1 वर्ष लागू शकतं ते 3 महिन्यामध्ये तू कम्प्लीट केलेलं. गुड बॉय, गुड गर्ल. किती सुंदर, किती सुंदर. बस ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे. हो ना? मी प्रत्येक मेडिटेशन नंतर म्हणजे माझं ठरलेलं प्रेयर आहे ती म्हणते, म्हणजे रेखीला धन्यवाद, मग रेखीला हे म्हणते की तुम्ही माझ्या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत मला जोडलं त्यासाठी धन्यवाद असं. खरंच आहे. आणि मी ज्या नियमितपणे गोष्टीसाठी, कारण एवढं मोठं ऑपरेशन झालेलं, त्या ऑपरेशन मधून बाहेर निघून एवढी छान फ्लेक्झिबिलिटी येण्यासाठी त्या शोल्डरमध्ये 1 वर्ष लागलं असतं. ते काम ऊर्जेसोबत जुडल्यामुळे, गोळ्या औषधींसह ऊर्जेसोबत जुडल्यामुळे 3 महिन्यात पोरीने क्लिअर केलं. बस किती मानावे धन्यवाद या ब्रह्मांडाचे. हा की नाही? मेडिसिन पण बंद केलेत माझं, म्हणजे मला त्यांनी मेडिसिन पण घ्यायला नाही सांगितलं. खूप सुंदर. फक्त थोडंफार प्रिकॉशन सांगितलं आहेत, कारण की तिथे स्किन यायची आहेत म्हणून हा. थोडे दिवस. नक्कीच. मग बाकी बोल बोल बोल. म्हणजेच कुठंतरी अपघात वगैरे जर झाला, अचानक काही आलेलं संकट असतं, त्या संकटामधून सुद्धा पण बाहेर काढण्यासाठी ऊर्जा मदत करते. हो. आणि मी रुग्णांना वगैरे पण रेखी वगैरे दिलेली, तर ते पण लवकर हील झाले. म्हणजे त्यांना डॉक्टर वगैरे वेळेवर मिळाले, पटपट ट्रीटमेंट मिळून त्यांचे ऑपरेशन्स वगैरे झालेले. खूप सुंदर. म्हणजे मी मागलेली ऊर्जा ब्रह्मांडाकडून रुग्णांपर्यंत पोहोचली तर. आणि अटकलेले जे काम होते माझ्या वडिलांचे, आईचे, ते पण झालेले. अरे वा! खूप सुंदर. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय बदलला दर्शना, ऊर्जेसोबत जोडल्यानंतर? माझा जो आधी म्हणजे माझा दृष्टिकोन आहे की म्हणजे मी सगळ्यांना तर हेच म्हणेल की पॉझिटिव्ह वे मध्ये विचार करा. इव्हन ते सिच्युएशन आपल्या समोर जर काही येत पण आहे डिफिकल्टीज, म्हणजे हं, काही आपल्यासोबत घडत आहे, आपल्याला वाटतं की आपल्यासोबत असं का होत आहे, मी असं काय केलेलं, किंवा मी इतकं सगळ्यांसोबत छान वागते किंवा छान हं, राहते, मग असं का? तर मग मला तो पॉइंट कळला की असं सगळं आपल्यासोबत यासाठी होत आहे किंवा आपल्यामधलं आणखी जे आपल्याला माहिती नाही आपल्यामध्ये काय काय आहे ते अजून हं, जाणीवनी करून द्यासाठी आपल्यासोबत होत आहे. आणि एक आपला एक्झाम मध्ये जसं आपण एज्युकेशन घेतो, पेपर होतो, तसंच हा पण एक आपल्या आयुष्याचा एक पेपर सारखा आहे. आपल्याला त्यामधनं बाहेर निघून आपली कॅपॅसिटी अजून ओळखायसाठी, आपल्यामध्ये आणखी किती किती चांगल्या पॉवर्स आहेत त्या ओळखून देण्यासाठी आपल्यासोबत ते घडत आहे. येस. आणि माझी प्रगती करण्यासाठी, माझ्या सोलची प्रगती करण्यासाठी काही नकारात्मक गोष्टी ज्या घडल्या आहेत, त्या घडल्या आहेत. कारण त्या घडल्या नसत्या, तर मी कुठेतरी ऊर्जेसोबत जुडले नसते. अधिक प्युअर झाले नसते. हो ना? आणि मला लोकांना ओळखायला पण म्हणजे जमलं. आधी मला वाटायचं की म्हणजे कोणी वेगळं वागलं की असे का वागतात, तर मग मला ते कळलं की नाही, यांच्यावरती ती परिस्थिती त्यांनी अनुभवली आहे, म्हणून त्यांना ती गोष्ट चुकीची वाटते, पण तो व्यक्ती चुकीचा नाही आहे. नक्कीच. त्याचा म्हणजे सगळ्यांचे दृष्टिकोन बघायचे वेगळा असतो. दृष्टिकोन खूप सुंदर. आपण लोकांना डायरेक्ट जज नको करायला. म्हणजे असं मी मी अनुभवलं की नाही, कोणाला डायरेक्टली असं जज करता येत नाही. कोणता व्यक्ती कसा वागतो तो त्याच्या परिस्थितीवर डिपेंड आहे. बरोबर. कुठलीच गोष्ट चुकीची किंवा बरोबर अशी नाही आहे. तर ती परिस्थिती ठरवते ती गोष्ट कशी आहे. छान. ओके. माझ्या नातेसंबंधामध्ये पण भरपूर सुधार झालेला आहे. छान. मस्त. मी परत येते. तुम्हाला काही आठवलं तर हात वर करा. मी परत येते तुमच्याकडे. ओके. तोपर्यंत आता मी जाते सविता ताईंकडे. थँक्यू मॅम. नमस्ते. सविता माईक सुरू करा. आत्मनमस्ते मॅम. आत्मनमस्ते सर्वांना. मी सविता बंगाळे हैदराबादवरून असते आणि मी रेकीला जॉईन झाले. मी मेडिटेशनचा क्लास म्हणून जॉईन झाले. मला माहित नव्हतं ऍक्च्युली रेकी आहे आणि माझ्या आईने रेकी मला म्हणजेच कनेक्ट केलं. मेडिटेशन. रेकी म्हणजेच ओके, ध्यानधारणा. म्हणजे तेच. हा,
पण ना म्हणजे ते मॅजिक होतं एक काहीतरी. नंतर सांगते. हा. तर आई मला बोलली की म्हणे तू कर ताई कर. मी लेट केलं 3-4 महिने की करूया नंतर. पण मग जेव्हापासून करायला लागली, फर्स्ट डिग्री झालं. मला ना असा लांब श्वास घ्यायलाही त्रास होत होता. म्हणजे शॉर्ट घ्यायची मी. एकदम कमी श्वास घ्यायचे आणि लगेच सोडायचे असं. मग ते लांब श्वास घेता आला मला फर्स्ट डिग्री मध्ये आणि शांत झोप लागायला लागली. आधी ना मी म्हणजे 12 पिल्स स्लीपिंग पिल्स असतात ना, त्या वर्षभराचा स्टॉक मी घेऊन ठेवायची. कधीतरी महिन्यात ना एखादी गोळी, अर्धी गोळी अशी घेत असायची. पण ना मला झोप आता शांत लागते. सेकंड डिग्रीचं सांगताना म्हणजे मला असं मेडिटेशन केल्यानंतर मला जो बॅक पेन मधून नस यायची छातीच्या रिब्स मध्ये, तर त्याचा मेन पॉइंट कळाला. हम्म. आणि आता म्हणजे भरपूर छोटे छोटे आहेत की आता आपल्याला कसं ना, आपण एखादी गोष्ट घडली तर आपण डायरेक्टली अटॅक केल्यासारखं बोलतो की नाही तुम्ही असंच केलं. आणि आता ना रेकीमुळे एवढं कळतं की ते पॉझिटिव्ह वेनी घेऊन त्यांना मनवून कसं घ्यायचं. म्हणजे त्यांनाही राग येणार नाही आणि आपलंही मन दुखावलं जाणार नाही. येस. हा म्हणजे स्वतः आपण अं, आपल्या मनावर आणि शरीरावर ताबा घेणं काय आहे ते मी शिकले खरं तर. इन खूप शॉर्ट सुंदर. सांगितलं, मला असं लेंदी असं मला कसं सांगू ते मला कळत नाहीये. इन हा. शॉर्ट पण आहे, एक मनावर ताबा आणि शरीरावर ताबा घेता आला. हम्म. आणि एकाएकी कॉन्फिडन्स एवढा वाढला की असं वाटतं ना, आता माझं क्लिनिकल रिसर्च अँड डेटा मॅनेजमेंट झालेलं आहे, पण मी घरीच होती. आणि हम्म. घरी बसल्या काय करायचे, आधी स्टिचिंगचे नऊवारी वगैरे शिवायचे. असं छोटं मोठं सगळं ते केलं. आता शेअर मार्केट शिकले आणि आता वाटतंय की काहीतरी आपल्याच फील्डमध्ये रिटर्न जावं. तर आता नॅचरोपॅथीला मी ऍडमिशन घेणार आहे आणि ते कम्प्लीट करणार. गुड. येस. म्हणजे मी माझ्या ध्येयाप्रती जागृत झाली आहे की माझं उद्दिष्ट काय होतं, मी शिकले काय, मी करते काय. करते काय? हा, मी बरोबर. एवढा रात्रंदिवस जागून कशासाठी तो अभ्यास केला होता. हो ना. हो. आणि खरं तर ना मॅम, म्हणजे सेकंड इयरला असतानाच माझं लग्न झालं आणि नंतर नवऱ्याने शिकवलं. त्याच्याही मेहनतीला बिचारायच्या. आणि त्यांनी शिकवलं मला. हम्म. आणि अं, हळूहळू म्हणजे तू इथे ऍडमिशन घे, आपण तू करू शकते, हे कर ते कर असं कंटिन्यू त्यांनी म्हणजे मोटिवेशन राहिलं त्यांचं. आणि हम्म. आता जस्ट मी 4-5 दिवसाचा अनुभव शेअर करते. हम्म. ह्यांचं तुम्हाला बोलले मी इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालंय, कंपनी जॉब चेंज करतायत. तर आम्ही हॉस्पिटलला गेलो, मेडिकल रेकॉर्ड मागतात. तर हम्म. त्यात ना बीपी त्यांचा 145 आला. आणि मी ना तो बीपी ते सर डॉक्टर करत होते आणि मी खाली पॉवर बॉल करत होती. आणि पॉवर बॉल करताना तो बीपी पटकन 2-3 पॉइंटने खाली आला. मग मी डॉक्टरांना तरी बोलले, म्हटलं सर एकदा तुम्ही परत चेक करा ना बीपी. मग म्हणे हा थोडा कमी आला म्हणे, स्ट्रेस घेतलाय मी. आणि त्यांनी शीट दिलंय की तुम्ही रेग्युलर करून या म्हणे 1 वीकचं, हम्म. सकाळचा आणि रात्रीचा झोपतानाचा बीपी. आणि आता हम्म. तो नॉर्मल आलाय त्यांचा. म्हणजे छान. आपण स्वतः तर पण समोरच्यालाही पॉझिटिव्ह करू शकतो आणि त्याचं बीपी म्हणजे गोळी लागायच्या आधी बाबा तू तिथून सावर. खूप सुंदर. बस एवढंच सांगेल. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि तुम्ही भेटल्या आहे म्हणजे अपेक्षित नव्हतं की कधी कोणी कसं आयुष्यात येईल आणि एवढं काही होईल माहित नव्हतं. पण आहे आता काही वाटतंय की काहीतरी करावंय, खूप छान करायचंय. होणार. खूप छान होणार आहे. खूप सुंदर होणार आहे. कल्पनेपेक्षा अधिक सुंदर, छान आपलं आयुष्य असणार आहे. एवढं मात्र मी तुम्हाला सांगते. हो. ओके. कधी-कधी एकदाचा आपण असं, माझ्यासाठी नाही हे, माझ्यासोबत काय बापरे, आपण कुठं, ते तर मोठ्या लोकांचं किंवा त्यांचं काय, तर नाही. मी जो विचार करणार ना, ते माझ्या आयुष्यात घडणार. मी फक्त तेवढे उत्तुंग भरारी घेण्याचा विचार करू शकलो पाहिजे. विचाराची क्षमता वाढवा. म्हणजे ओके. काय होतं ना मॅम की आपण एवढं शिकून घरात बसणं, ते थोडी मानसिकता हे तयार नसते लेडीजची मेनली, की आपण शिकून सवरून घरात बसायचं आणि हे काम करायचं. ठीक आहे, हे आपण सगळेच करतो, आपल्या आईने पण केलंय. पण एक्स्ट्रा काहीतरी आता ना म्हणजे मला ना मल्टीटास्किंग आवडतं.
सगळंच करत राहते. पण मग ते म्हणजे कुठंतरी की नाही काहीतरी कमी आहे, काही करायचंच आहे. तर ते एक आहे की तेवढा कॉन्फिडन्स आला मला, एक स्टॅबिलिटी मिळाली की हा हे करायचं आहे. नक्कीच. ती कमी भरून काढणारी ही ऊर्जा आहे. हो. हं? हं. नक्की. हो. नियमित मेडिटेशन करा. आरोग्याच्या तक्रारी तर अच्छा तो तुमचा जो हा जो प्रॉब्लेम आहे ना मणक्याचा, तो तुम्ही थोडासा डिटेल सांगा. म्हणजे ना इतरांना सुद्धा कळेल, की काय असते, प्रॉब्लेम काय असतो आणि यामधून रेकी सुद्धा ही दिव्य ऊर्जा सुद्धा इथे सोल्युशन देऊ शकते. म्हणजे ऍक्च्युली ना डिलिव्हरीच्या वेळेस झालेला तो प्रॉब्लेम. मला तो कळला नाही की ऍक्च्युली काय होतंय. कारण फर्स्ट टाइम होत असतं आपल्याला एक्सपिरियन्स नसतो. तर मी नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि ते काय डॉक्टर हे डिलिव्हरी पिरियड मध्ये ते जे बाळ जेव्हा येतं त्यावेळेस ती कळ भरते. त्या कळ हं. भरताना ती नस कुठं म्हणजे प्रेस झाली असेल मेनली, तर ती आतापर्यंत कळली नाही मला की कुठं होते आणि त्याचे ते आणि इम्पॅक्ट मे बी 10व्या वर्गात म्हणजे 16 वर्षापासून त्या हा त्रास सहन करत आहेत. कंटिन्यू म्हणजे मी हां. जड उचलत नाहीये, खाली वाकत नाहीये, मोठ्याने हसत नाहीये. फक्त हसायचं झालं तर एवढं फक्त आपलं एवढे दात दिसले बस खूप. असं की पोट धरून हसणं ते आता सुटलंय माझं. हां. ते करता येत नाहीये. म्हणजे हं, शिंक जरी दिली तरी मला ते त्रास होतो. तर हं, मला आता नेमका तो पॉइंट कुठे आहे ते तेवढं लक्षात आलंय की आहे हं, आणि आता मी डॉक्टरांना सांगू शकते की माझं इथं दुखतं आहे. हं. तर ते बघता येईल मला तेवढं. आज काहीच नाही. आता त्या पॉइंटला क्लीन करा आणि हील करत राहा. ओके. काहीच ओके. प्रॉब्लेम येणार नाही. पुन्हा ना शिंकण्याचा प्रॉब्लेम, शिंकल्यामुळे कधी ती नस भरणारच नाही. आणि आता गेल्या 1.5 महिन्यात तर कधीच नस भरली नाही तुमची नाही, नाही भरली नाही. आणि भरणारही नाही. थँक्यू. ओके. हां. कधीच नाही होणार तो त्रास. एकदम पॉझिटिव्ह राहा. ओके. हां. तिथे ऊर्जा पूर्णपणे तिथे प्राणशक्ती गेली आहे आणि ती नस आता छान प्रकारे मोकळी होऊन गेली आहे. कारण प्राणऊर्जा काय करते? प्राणऊर्जा ही प्राणशक्ती तेथे ब्लॉकेजेस असतात ते रिमूव्ह करते. मोठ्या प्रमाणात ऊर्जा गेली, तो पाईप मोकळा झाला. बरोबर. ओके. आता काही ती पुन्हा आता कशाला जाईल ती? हं? हं. मी करेल. नक्कीच. आपल्यासारख्या काही महिला असतात, ज्यांना कुठेतरी एक गरज असते ह्या सगळ्या गोष्टींची. पण माहिती नाही आहे. ऊर्जेबद्दल माहिती नाही किंवा काही गैरसमज आहेत. अनेक महिलांचे गैरसमज आहेत, की बाबा काय असेल? काही जादूटोणा असेल का? किंवा बाबा काही अंधश्रद्धा असेल का? तर या बाबतीमध्ये सर्व महिला मंडळ तुम्ही काय सांगसाल इतर महिलांना? बोला रसिका. अ, ही मुळीच अंधश्रद्धा नाहीये. जसं की मी पहिल्यांदा जॉइन झाले, तेव्हा हं, त्याच्या आधी मला असं वाटलेलं की हे हिप्नोटाईज वगैरे करायचं जसं काही आहे की काय. कारण मला कधीच माहिती नव्हतं. कधी हे कानावर पण पडलं नव्हतं त्या बाबतीत. त्यामुळे नॉलेज नसल्यामुळे मी त्याच्याबद्दल परसेप्शन करून घेतलं होतं. परंतु हं. मी जेव्हा जॉइन झाले, तेव्हा कळलं की रेकी ही कोणीही करू शकतं, कोणत्याही वयात करू शकतं आणि प्रत्येकाच्या हातामध्ये अ, अ, ब्रह्मांडाने एक ऊर्जा दिलेली आहे आणि त्या रेकीच्या माध्यमातून म्हणजे योग्य शिक्षण ते रेकीचं घेऊन तुम्ही त्या ऊर्जा तुम्ही वापरू शकता. आणि नक्कीच. हे एक सबस्टिट्यूट नाहीये मेडिकल साठी. म्हणजे तुम्हाला जर काही एखादा मोठा डिझीज असेल, तर त्याच्या सोबतीने रेकी तुम्हाला सपोर्ट करेल वापरायची. मेडिकल हां. हां, म्हणजे तुमच्या गोळ्यांना हे मिळेल, सपोर्ट मिळेल. तुम्ही जे काही करताय त्याचा कदाचित काही मोठे रोग झाल्यानंतर आपल्याला मानसिक त्रास येतो. कारण त्याच्यातून सावरायला नाही जमत काही लोकांना. तर रेकी तुम्हाला सावरायला मदत करते किंवा तुम्हाला तुमची विल पॉवर वाढवते, की तुम्ही म्हणजे मेडिकेशन तुमचे जे असेल त्याला तुम्ही साथ देता छानपैकी तुमची बॉडी. तर ते एक शिकले मी ह्याच्यातून आणि जसं की एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुमची होते.
बाजूने. आणि त्यामुळे काही गोष्टी तुम्ही टाळता करायच्या. जसं की कोणाला राग येतो, कोणाला चिंता असते, तर त्या चिंतेतूनही रोग होतात आणि रागातून पण रोग होतात. तर ते जर तुम्ही नॉलेज घेतलं रेकीमधून, तर त्या गोष्टी कमी केल्याने तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे रोग वगैरे ह्या कमी होतात. सो हे मी शिकले. आणि ऊर्जेचा वापर तुम्ही किती मेडिटेशन करताय छानपैकी, जितकं तुम्ही जसं की मागच्या एका ह्याच्यामध्ये बोललेलात सेशनमध्ये, की जितकं तुम्हाला जास्त दुःख तितकं जास्त मेडिटेशन करा. आणि तो अनुभव प्रत्येकाने घ्यावा आणि मग त्याचा रिझल्ट येणार. आणि असं नाहीये की तुम्ही फक्त त्याचा विचार केलात आणि होईल, असं नाहीये. आणि अजून एक तुम्ही एक सांगितलं की ब्रह्मांड हे कुवतीप्रमाणे देतं. तुम्ही किती करताय त्यानुसार तुमची कुवत किती वाढवताय त्यानुसार तुम्हाला ते देणार. सो प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा आणि ते करून पाहावं आणि तरच तुम्हाला तो अनुभव येईल. हेच सांगेन मी सगळ्यांना. साखर थँक्यू. खाल्ल्याशिवाय कळणार नाही ती गोड आहे म्हणून. ती खाऊन बघावी. हा ब्रह्मांडाचा रस चाखून बघावा. खूप सुंदर. खूप सुंदर. म्हणजे मॅम हे ना असं म्हणता येईल की विदाऊट औषधी आपण स्वतःच हिलिंग करतोय. हो, आपण स्वतः रोगापासून वाचतोय ह्या गोष्टी रेकीमुळे मेनली. बरोबर. औषधी नाही लागणार तुम्हाला हे क्लास केले तर. हे एकच नक्कीच. एक वन सोल्युशन की स्वतःकडेही लक्ष द्या, आपल्या परिवारातही लक्ष द्या आणि औषधी गोळ्यांपासून लांब राहा. खरं तर मी त्या फील्डची आहे, पण सांगेन की औषधी गोळ्यांपासून लांब राहा ही रेकी आहे. नक्कीच. पण याचा अर्थ असा नाही आहे की आपल्या आरोग्यशास्त्राला विरोध आहे. विरोध नाही. नाही नाही जर गरज आहे तर आहेतच डॉक्टर. हो की नाही? गरज पडली तर आहेतच डॉक्टर. पण अगोदर स्वतःच्या शरीराला तेवढा वेळ तर द्या. तू स्वतःला दुरुस्त करू शकतोस म्हणून आणि तो करतो स्वतःला दुरुस्त. हो करते. त्या गोष्टी आपल्याला माहित असते ना मॅम, त्याच गोष्टी आपण यामध्ये शिकतो. म्हणजे जे लहानपणी आई या मुलांना सांगते ना, राग करू नको, टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होईल. ते आपण मोठे होत होत विसरत जातो आणि मग त्यासाठी म्हणजे त्याच गोष्टी इथे शिकलेलो आहे आपण, बाकी काही नाही. म्हणजे ते आपल्याला आई-बाबा म्हणतात ना, आता आपले पण म्हणजे हे पण बाकी सगळे पण म्हणत असतील. आता मी टेन्शनमध्ये असलं तर आई म्हणतात, "टेन्शन घेऊ नको." आणि हां. आपण जसं-जसं मोठं होत जातो आणि आई-वडील लहान होत जातात कसं वयानुसार. असते ना दर्शना, टेन्शन घेऊ नको म्हणतात. पण ते टेन्शन कसं नाही येऊ द्यायचं हे टेक्निक नसते. माहिती आहे की अगं नको चिंता करू. आजपर्यंत आपण शिकलो की चिंतामुक्त राहा. बरोबर ना? सगळ्यांना माहिती आहे. छोट्यांना, मोठ्यांना, "अरे कशाला चिंता करतोस? सगळं छान होणार." हे सगळ्यांना माहिती आहे. पण कशी चिंता ती येऊ नाही द्यायची. बरोबर? कसं ते टेन्शन आलंच नाही पाहिजे. ही ऊर्जा शिकवते की टेन्शन येऊच देत नाही. ते आहे ना? तर म्हणते सगळ्यांनी करायला पाहिजे मॅम. म्हणजे आमच्या एजच्या तरी लोकांनी जे 18 प्लस वगैरे जे झाले आहेत, त्यांना लवकरात लवकर मॅच्युरिटी पण येईल आणि त्यांना म्हणजे कुठे म्हणजे सगळ्या लोकांशी आणि स्वतःचं पण करिअर डेव्हलप पण करता येईल चांगल्या वेमध्ये. नक्कीच. म्हणजे आणि दुसऱ्यांना पण मदत करता येईल. म्हणजे जसं आता आम्ही शिकलेलो आता आम्ही दुसऱ्यांना मदत करतो आहे. हं. आपल्या घरापासून का सुरुवात होईना, पण आपण करतो तर आहे. आपल्या आई-बाबापासून मदत करतो आहे. तर काय जसं कोरोनाची वेळ होती, तेव्हा भरपूर लोकांना मदत मिळत नव्हती, काय नव्हते. त्यावेळी थोडंफार आपण काही नाही तर करू शकत होतो. एकदम एवढं पण नाही. तेव्हा डॉक्टरची गरज तर होतीच म्हणा, पण नक्कीच. तेव्हा थोडंफार तर हीलरची आपण खूप करू गरज शकतो. होती. नक्कीच. तेव्हा थोडंफार खूप करू सुंदर. शकलो असतो. आनंदी आता ते आनंद आता सगळीकडे. स्वतःचा असेच राहा, मस्त राहा, आनंदी राहा, छान राहा आणि ऊर्जावान राहा. या दिव्य ऊर्जेसोबत जुडा आणि सर्वांनी ग्रँड मास्टर व्हा. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅम. नमस्ते मॅडम. थँक्यू.